सो मित्रांनो, आज आपण डोसे बनवतो. डोस्यांबरोबर पिवळी चटणी, पिवळ्या बटाट्याची भाजी. माझा मित्र त्या साईडला दिसत नसेल तुम्हाला, पण तो चटणी बनवतोय आणि मी बटाट्याची भाजी बनवतोय. सो आता आपण पटापट बटाट्याची भाजी बनवूया. जिरा घेऊया, जिरा. जिरा तडतडलेला आहे, तडतडला आहे. मोहरी आहे का आपल्याकडे? मोहरी पण आहे आपल्याकडे. मोहरी पण टाकली आपण. मोहरी तडतडली. आता आपण टाकूया याच्यात कांदा. कांदा टाकूया, कांदा. कांदा चांगला परतून घ्यायचा असतो मित्रांनो. आपण परततोय. आपल्याला जेवण बिवण काही येत नाही. सतीशने मला शिकवलं आहे, सगळ्याला एकच मसाला लागतो. आपला बाई ते होऊन जातं काम त्याच्यात. सगळ्याची रेसिपी एकच आहे. हे सगळे शेफ वगैरे ते गंडवतात आपल्याला. सगळ्याची रेसिपी एकच असते. डाळ बनवायची आहे, मसाला सगळं तेच आहे. मीठ मसाला मोहरी. भाजी बनवायची आहे, मीठ मसाला मोहरी. बाकी काय वेगळं नाही. जास्त करून तर आम्ही आमच्या अर्ध्या रेसिपी युट्यूबवर बघून करतो. पण हा एक्सपिरियन्स भारी असतो मित्रांनो. कधीतरी घ्या हा एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स काय, 4 पैसे वाचवायला घरात जेवण करावं लागतं आम्हाला. आम्ही आधी बटाटी आधीच कापून घेतलेली आहेत. अशी मिरच्या कापलेल्या आहेत. आता पुढचं बघतो आपण कसं करतात. कांदा किती वेळ लागतो यार, परततच नाही. मित्रांनो, तुम्ही यार हा व्हिडिओ बघत असाल तर लाईक बी करा जरा. आम्हाला पण आमचे पण थोडे 1-2 पोस्ट बीस लाईक करा. थोडं फॉलोअर वाढू द्या. आणि हा, साईड बाय साईड आपल्या ॲपचं पण डेव्हलपमेंट जोरात चालू आहे. फक्त एवढंच आहे की प्रमोशन अजून होत आहे. मिरच्या टाकूया, लसूण टाकूया. आपण मिरच्या, लसूण आणि कांदा हे सगळं एकत्र एक जीव करतो. गावावरनं आणले तर मस्त एकदम. तो गोळाच भेटतो, चिंचेचा एवढा गोळा आहे तो. चिंच मस्त. 5 मिनिटं झाली. कांदा परत